गुलाब निरगुडा आणि भवर कुठे असाल तर स्टेजशी संपर्क करा. हॅलो सर्व खेळाडूंना सूचना आहे की आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर अंपायरला विचारा. अंपायर तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतील. आणि LBW नाही आहे लक्षात ठेवा. आणि नो बॉल जर पंचांना वाटलं तर ते घेऊ शकतात, हरकत नाहीये. आणि धावसंख्या कंपल्सरी चेस करायची आहे. 5 षटकांचे सामने असतील, 4 गोलंदाज वापरावे लागतील. यस थर्ड अंपायर पंचांचा निर्णय अंतिम राहील. ऑनफिल्ड अंपायरचाच निर्णय ग्राह्य धरला जाईल हे लक्षात ठेवा. हा रनआउट आणि बिमर साठी तुम्हीच द्यायचं आहे. ओके तुम्हाला वाटलं तर तुम्ही देऊ शकता. ओके बिमर रनआउट एकच आम्ही इथून चेक करू. तुम्ही फक्त तुम्हाला जर वाटलं तर द्या तुम्ही. वॉर्ड क्रमांक 14 ने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये. राकेश शेळके आणि जीवन बेंडे आहे. स्ट्राइक वरती जीवन बेंडे आहे. नॉन स्ट्राइक एंडला राकेश आहे. आणि गोलंदाज पहा मिळतो आपल्याला सागर. चला गेम प्ले करा. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सकाळचे. धाबातल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बिग हिट षटकार. 6 माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून. पहिल्याच बॉलवरती जीवन बेंडेच्या बॅटमधून षटकार आला. षटकाराने आगाज करत असताना पुन्हा एकदा फुल टॉस. डीप मिड विकेटला चेंडू चालला. फिल्डर उपस्थित आहेत आणि तोपर्यंत एकच जा. गुड फोल्डिंग. चांगला थ्रो आला मात्र एकच धाव मिळाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. आता प्रथमच स्ट्राइक वरती असतील ते राकेश शेळके. आउटसाइड ऑफ स्टंप. पहिला चेंडू षटकार त्याच्यानंतर 1 आणि आता डॉट. चौथा चेंडू. ओ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय आता बॅकफुट पॉइंट मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4.
महेश पगडे नंतर नाचा आता. चला एक चौकार एक षटकार अद्यापर्यंत पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. ओ एज लागते, कीपर बीट, धाव घेण्याचा प्रयत्न आणि पहा थ्रो कुठे गेला. ओ इकडून तिकडे करत असताना धाव मिळाली. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. हॅलो, एक चेंडूचा खेळ बाकी आहे. रिव्हर्स खेळाचा प्रयत्न, चेंडू गेलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. हो यश काका वेलकम, स्वागत आहे आपलं. चला पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या 12 धावा आल्या. पहिल्या षटकात एक चौकार एक षटकार आला असला तरी सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सागरची. गोलंदाज पप्पे आले. पप्प्या पारदी. दुसरे षटक पॉवर प्लेचं षटक आहे. गाड्या इथून घेऊन जाऊ नका. ज्या कोणाच्या गाड्या असतील ना तिकडे पाठीमागे उभ्या करा. स्टेज समोरून गाड्या कोणी घेऊन जाऊ नका. चला जास्त वेळ नका. फिल्डिंग एकच कॅप्टन कोणतरी बना. दुसरे षटक पहिलाच बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पंच वार्डची गुण करत असताना पहिला चेंडू खराब फेकला जातोय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 13. ओ चांगला चेंडू एज अँड टेकन. यास मोठा धक्का लागलाय. अतिशय चांगला चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप. फलंदाज बाद पहिला धक्का. वॉर्ड क्रमांक 11. वन डाऊनचा खेळाडू रोहित म्हात्रे. जीवन बेंडेच्या जोडीला पाहा मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्या. दुसरा चेंडू दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिला बॉल खराब आणि त्यानंतर विकेट मिळाली. अर्थातच 13 धावसंख्येवरती पहिला धक्का लागला. ओ अडक्या हाताने ऑफसाइड पॉइंट मध्ये तोपर्यंत एकेरी धाव. गोलंदाजी चांगली पाहा मिळतं आपल्याला. गोलंदाज दुसरे षटक पप्प्या पारदीचा पीपी. दुसरे षटकामध्ये पाहतो एक चांगलं यश मिळालंय पीपीला.
जीवन बेंडे स्ट्राइक वरती फुलटॉस आणि त्याच्यावरती पटका चांगला स्क्वेअर लेगला खेचलाय चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार षटकाराला जीवनच्या बॅटमधून दुसरा षटकार पाहायला मिळाला ओ पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ लाईन मात्र खराब आहे पंच तेच सांगत असताना विकेट मिळाली त्यानंतर षटकार त्यानंतर वाईड बॉल पीपीला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण त्यांच्या समोर गावदेवी जुई संघाचा खेळाडू मात्र आता वार्ड क्रमांक 11 मधून खेळत असताना फटका इथे सुद्धा चांगला आहे कॅचिटचा कॉल आहे मात्र फिल्डर पाठीमागे राहिलाय चेंडू चाललाय पहिला टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका पंचवीस धावा दुसऱ्यावर प्रगतीपथावर असताना जीवनला रोखणं मात्र आता थोडस कठीण झालंय पुन्हा एकदा अगदी सरळ व्यासपीठाला मानवंदना देत असताना ठोकलाय तो लागोपाठचा दुसरा षटकार वा चांगली बॅटिंग करत असताना जीवनने अद्यापर्यंत 3 षटकार 1 चौकार ठोकला त्याच्या खेळीमध्ये अत्यंत चांगली बॅटिंग करत असताना पाहतोय जीवन बेंडेला खरं तर हा आक्रमक शैलीचा बॅटर आहे आणि सातत्याने त्याच्या बॅटमधून धावा आल्यात ओ स्लॉक स्वीप करायचं होतं आणि येथे क्लीन बोल्ड फलंदाज झालाय बाद दांडी गुल बिग विकेट बिग लॉस टीम ते 2 ओव्हरचा खेळ संपला अखेरकार पीपीला मोठी सफलता मिळाली ज्याने जीवन बेंडे सारखा आक्रमक शैलीच्या फलंदाजाला बाद केलं सातत्याने चौकार षटकार ठोकत असताना मात्र त्याला बाद केलं आणि पॉवर प्ले मध्ये अत्यंत चांगल्या धावा पाहायला मिळाल्या 31 धावा विलास गोवारी 4थ्या क्रमांकाचा बॅटर प्रदीप आल्यात गोलंदाजी मार्कवरती चला न्यू बॅटर आल्यात नॉन स्ट्राईकला स्ट्राईकला पाहतोय फलंदाज रोहित मात्रे
चला योगेश साहेब चिमणे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या आपलं सहर्ष स्वागत. आणि जेव्हा या वार्डाच्या टुर्नामेंट असतात तेव्हा त्यांचा सुद्धा सपोर्ट असो, नेहमी सपोर्ट देतात ते आमचे योगेश चिमणे साहेब यांचं सहर्ष स्वागत करूया आपण. ओ फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिला टप्पा घेत असताना सीमा पार 4. ओ रिवर्स फटका चांगला येते सुद्धा धावा मिळतील 4. लागोपाठचा दुसरा चौकार. गुड शॉट. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एकने धावसंख्या पुढे सरकते. लागोपाठचे 2 चौकार, त्यानंतर आलेली एकेरी धाव. ओ चांगला चेंडू, अगदी चांगला होता. विलासला पूर्णपणे बीट करून ठेवला. अगदी नाकाजवळून चेंडू जात असताना पाहायला मिळालं. तर अनिकेत जाधव साहेब SI पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 17 अनिकेत जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. वाह गुड बॉल, चांगली गोलंदाजी. लागोपाठचे 2 चेंडू डॉट पहा मिळतात आपल्याला. फुल टॉस फटका चांगला गॅप मध्ये खेळल्यात. आउटफील्ड पास. पाहता पाहता चेंडू सीमा पार. दमदार चौकार. बाबा 44 जाबा. ओ मॅक कोहली. यस, जरा जोरदार स्वागत करा मॅक कोहलीचं. फुलटू गँगचे मेंबर. ये बाबा ये. ए बाबा रिक्षा. मार्किन कोली हनलन गोली गचल जाऊ बाजारी. थँक्यू. चला सामना सुरू झालाय. अत्यंत वेगवान होता. आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू गेला डॉट.
गोलंदाज पाहतोय सागर पाटीलला पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये सुद्धा इथे चांगला बॉल प्लम मध्ये होता चेंडू मात्र एलबी नाहीये लेग बायच्या स्वरूपामध्ये एकदा मेल नाहीतर अगदी प्लम मध्ये होता खेळाडू मिडल स्टंपला अक्रॉस द लाईनने खेळायचं होतं पुल करायचा होता व्यवस्थितरित्या कोऑर्डिनेशन जमलं नाहीये लेग बाज पुन्हा एकदा एकेरी धाव मिळत असताना चांगली गोलंदाजी पाहतोय आपण सागरला इथून सुद्धा गोलंदाजी करत असताना चौथं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतोय सागरचा दुसरं स्पेल रिव्हर्स केल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कोऑर्डिनेशन नव्हतं ते रनआउट या फलंदाज होईल रनआउट अजित यावेळेस पटका चांगला डीप कव्हरला एक धाव कंप्लीट सेकंडचा कॉल यस नो हो गुड फिल्डिंग चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं बाउंड्री लाईन वरती सिद्धेश होते या ओव्हरमध्ये धावा रोखण्याचं काम केलं जसं मात्र जीवन बेंडे सारखा खेळाडू बाद झाला त्यानंतर पहा मिळतं आपल्याला धावा रोखण्याचं काम केलं गेलंय बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय चेंडू चालला डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आल्यात लास्ट मोमेंटला अडवलाय गुड फिल्डिंग राहुल आहेत का राहुल जाधव आरजे 2 धावा येते मिळाल्यात एकूण धावसंख्या 49 49 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्यात चार ओव्हरचा खेळ संपला 4 ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या 49 49 ला 3 आहेत चला चौथं 5वं षटक जास्त वेळ करू नका चला शेवटचं षटक बॉलर रोहिदास कातकरीला पाहतोय आपण चला शेवटचा अंतिम षटक आहे पुन्हा एकदा डॉट विलास गोवारी थोडीशी प्रॅक्टिस कमी पाहिजे
चला इथे चेंडू एक धाव मिळाली. ओ पूल केलाय, फटका हवेत केला, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या वरून, शानदार षटकार. 6 आज आपले पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक श्रीमान योगेशजी कस्तुरे साहेब आज प्रयागराजला तेथून सामना पाहतात. त्यांनी शुभेच्छा दिल्यात, त्यांचं करूया आपण स्वागत. कारण दरवर्षी ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतात आणि आज ते प्रयागराजवरून आपली स्पर्धा पाहतात. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यावेळेस उडवला बॉलला, चेंडू चालला लॉंग ऑफच्या वरून. हो षटकार. 6 धावा. आणि या 62 धाबा लास्ट गो. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन वॉर्ड क्रमांक 12 आणि 13. येथे सुद्धा फटका चांगला आहे, पूल केलाय, पूल ठरलाय सक्सेसफुल. शेवटच्या बॉलवरती षटकार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉस साठी या. वार्ड क्रमांक 12 आणि वार्ड क्रमांक 13. चला एक सन्मान करूया आपण. तर पनवेल महानगरपालिकेचे आपले SI अनिकेत जाधव साहेब यांचा आपण सन्मान करूया अगोदर व्यासपीठावरती. आमचे सुपरवायझर सिनियर शशिकांतजी भोपी काकांच्या शुभ असे आपण त्यांचा सन्मान करू. त्याचबरोबर अतुल वासकर साहेब, ऋषिकेश गायकवाड साहेब, आमचे वैभव भोपी साहेब आणि त्याचबरोबर मयूर पठारे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. या सर्व उपस्थितीच्या वतीने आजचे पहिले सत्कार मूर्ती अनिकेत जाधव साहेब त्यांचा आपण करूया मंचावरती सन्मान. मायाची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारा सन्मान चिन्ह प्रभाग समिती क कामोटे विभाग स्वच्छता दूध चषक 2025. या ठिकाणी पाहतोय आपण शाल ज्या आम्हाला पुरस्कृत केल्या ते आमचे मयूर शेठ भेंडे यांच्या वतीने.
हा चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि आजच्या या स्पर्धेसाठी शाल पुरस्कृत केले ते आमचे मयूर शेठ भेंडे यांच्या वतीने शाल देण्यात आले. त्यांचं सतत आभार. भाऊ काकांचेच गाव आले. अनिकेत जाधव साहेब आहेत, त्यांच्या हस्ते आपण टॉस करू. अनिल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. चला दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. चला टॉस केला जाईल. चला कॅप्टन टीमचे कोण आहेत त्यांनी याचे. वार्ड क्रमांक 12 आणि वार्ड क्रमांक 13. एक बाजूला अतुल वासकर साहेब आहेत, एक बाजूला भाऊ भगत, ऋषिकेश साहेब, अनिकेत जाधव साहेब आहेत. सर समोर टाका, असं समोर. टॉस मोरिया 11. चला एक सन्मान करूया आपण. मी वैभव बोपी यांना विनंती करेन की आपण ऋषिकेश पटारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करावा. चला हरेश बोपी कुठे गेले आमचे हरेश बोपी. मयूर चला या. हो देतो. एकूण 68 धावा झाल्यात. 69 ची गरज आहे. चला वैभव बोपी आणि मयूर भेंडे यांचे शुभ हस्ते पाटलाल साहेबांचा सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती करतोय आपण. शेवटचा बॉल. तो चला सामना सुरू होतोय. जीवन भेंडे पहिला गोलंदाज. पहिलाच बॉल ऑन साइडला गेला. डीप मध्ये फिल्डर दूरवरून आल्या चेंडूला उचललाय. तोपर्यंत पहिल्या बॉलवरती 2 धावा. येथे सुद्धा फटका चांगला आहे, मात्र फटका फसलाय आणि अगदी 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू पडतोय. कॉल द्यायला पाहिजे होता. कॉल महत्वाचा होता. वाह ते सुद्धा एक धाव मिळत असताना पॉवर प्लेचं षटक पहा मिळतो आपल्याला आता स्ट्राइक वरती. आकाश ओ फटका सरळ केल्यात.
फिल्डर लांगोपला आहेत. नाहीये राकेश होते. नाहीये. अगदी बॉडी बॅलन्स केला आणि फक्त येथे 2च धावा मिळाल्या. धावसंख्या 7. पहिलं षटक मार्गस्थ. अद्याप चौकार षटकार नाहीये. एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत असताना कॅचिटचा कॉल सर्कल मध्ये पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी पाहतोय. अद्यापपर्यंत मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं गेलंय. त्यामुळे आता मोठे फटके येत सुद्धा नाहीयेत. लास्ट टू गो. फुल टॉस. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 रन्स पूर्ण करत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 10 धावा आल्या. जवळजवळ 14ची सरासरी आस्किंग रन रेट प्रति षटकामध्ये ठेवायचा आहे. त्यामुळे आता धावा फक्त 10 आल्या, त्या सुद्धा पॉवर प्ले मध्ये. त्यामुळे विपक्ष टीमला विचार करावा लागेल. डीजे डोंगराचे गोवर्धन म्हात्रे आणि मिथुन पवार यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 कॅश प्राइज आहे. जीपे नाही, जमा आहे. यस, पप्या आणि आकाशला पाहतोय आपण मैदानावरती. अद्यापर्यंत चौकार षटकार नाहीये, फक्त सिंगल डबल वरती काम चालवलंय. येथे सुद्धा फटका चांगला आहे. टायमिंग व्यवस्थित जुळलं नाहीये. राकेश आहेत मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॉर्नरच्या वरून षटकार. जय जयकार तर होतच राहणार. आता पुन्हा एकदा यावेळेस सुद्धा लागोपाठचा दुसरा 4-6. पप्प्या पारदीच्या बॅट मधून लागोपाठ 2 षटकार पाहायला मिळाले. जवळजवळ 14ची सरासरी प्रति षटकामागे ठेवायची आहे. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 10 आल्या. फुल टॉस. ओ काय केलंय पप्प्यानी मात्र. स्वतःवरती नाराज आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव.
तर या दरम्यान आपले सर्वांचे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शैलेशजी गायकवाड साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं जरा जोरदार टाळ्याने स्वागत करावं आपण, कारण नेहमीप्रमाणे यावर्षी त्यांचं सहकार्य असं आणि साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. चेंडूने वळण घेतलंय, तोपर्यंत 2 धावा पाहायला मिळाल्या आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पाणी घेऊन जाते ना, पाणी टीम पाणी पाठवायचंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 26. पहिल्या ओव्हर मध्ये 10 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 16 आल्या. लक्ष येते 69 धावसंख्येचं 69. दिग्नेजी भोईर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. भगवान मध्ये आल्यात. तिसरं षटक घेऊन आता पॉवर प्ले संपलेला आहे, त्यामुळे फिल्डर अगदी बाउंड्री लाईन वरती असतील. मिथुन पवारच्या विरोधात वार्ड क्रमांक 11. चला गेम स्टार्ट करा. तिसरं षटक. अद्याप सलामीची जोडी आहे. आकाश आणि पप्प्या हे 2 खेळाडू पहा मिळतात. ऑन साइडला खेळलात अलॉंग द कार्पेट. चेंडू चाला डीप मध्ये. एकच धाव. ओ गुड फिल्डिंग. एकेरी धाव मिळत असताना चांगले फिल्डिंग करावी लागेल, कारण हे नॉकआउटचे सामने आहेत. यावर्षी नॉकआउट पद्धतीने सामने खेळवले गेल्यात. जो हरला तो बाहेर. हरेल तो बाहेर सर. गतवर्षी कशा 2 चान्स असायच्या, आता नाही आहेत. जो हरला तो बाहेर. ओ चांगला चेंडू अगदी आतमध्ये वळलाय. चेंडू सरळ निघून जाते. डॉट खेळत असताना मात्र आता तुम्हाला डॉट चेंडू परवडणार नाहीये, कारण ज्यावेळेस गरज आहे तुम्हाला चौकार षटकारांची. 69 धावसंख्येचं टार्गेट आहे मॅच मध्ये सुद्धा. पहिलाच सामना वार्ड क्रमांक 11च्या विरोधात वार्ड क्रमांक 14. वार्ड क्रमांक 11 स्वर्गीय दिबा पाटील 11. फटका येते सुद्धा चांगला आहे. फसलाय आणि झेल टिपाचा होता. जॉनीच्या हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे निघून जातोय. 4 या धावसंख्येसाठी.
4 आहेत. हा विकेट हॅट्रिक साठी 6 हॅट्रिक साठी मिथुन पवार आणि त्याचबरोबर गोवर्धन म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपये लागोपाठ 3 षटकारांसाठी. ओ या ठिकाणी फुल टॉस का बसले की आडू मग लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव प्राप्त झालेली आहे. तिसरं षटक फुल टॉस पुन्हा एकदा फायदा उठू शकले नाही. चेंडू चाला पाठीमागे एकेरी धाव मिळत असताना पाहतोय. धावसंख्या झाली आहे 33 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्या. फुल टॉस कॅचिटचा कॉल आहे आणि नाही आहे ते 2 धावा प्रयत्न केला जाईल. 2 धावा मिळाल्या. 2 धावसंख्या पुढे सरकते पाहतोय. षटक संपलाय. तिसरा 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर मध्ये धावा झाल्या ते एकूण 35 धावा झाल्यात. तर आपण सन्मान करूया आपल्या तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आपल्या पनवेल महानगरपालिकेचे माजी मुख्य आरोग्य निरीक्षक सन्माननीय शैलेजी गायकवाड साहेब आहेत. त्यांचा आपण सत्कार करू. मी विनंती करेन हरेश भोपी आणि भोपी काका या. हरेश भोपी साहेबांचा या ठिकाणी सन्मान करूया. शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन शशिकांत भोपी आणि आमचे हरेश भोपी यांच्या शुभ हस्ते साहेबांचा आपण सन्मान करतो या मंचावरती. बारा बॉल 34 ची गरज आहे. आता धावा झाल्यात ते एकूण 35 झाल्यात. म्हणजे 18 मध्ये 35 केल्यात. आता 12 मध्ये 34 करायचे आहेत. जीवन बेंडे सारखा गोलंदाज आलाय गोलंदाजी वरती पप्प्या स्ट्राईक वरती ज्याच्या बॅट मधून 2 मागाशी षटकार पाहिले आपण पप्प्या खेळत असताना. ओ अगदी सटीक लाईनचा चेंडू होता. नाहीये कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. चेंडू गेला डॉट. 11 बॉल अद्यापी 34 धावांची गरज आहे. 11 मध्ये 34. किंग 11 विपक्ष मोरिया 11. फुल टॉस जास्त फायदा नाहीये. चेंडू चालला डीप मध्ये. फिल्डर धावतात मात्र त्याच्या आव्हानाच्या बाहेर चेंडू चालला सीमा पार. आलाय तो चौकार. 4 धावा. चला आता चौकार आले. चौकाराने मात्र धावसंख्या पुढे जात असताना चौथं षटक जीवनला पाहतोय. अत्यंत चांगला हा गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडूला ऑन साइडला खेळत राकेश तेथे उपस्थित आहेत. एकदा कंप्लीट सेकंडचा कॉल. रनआउट. यस रनआउट.
9 चेंडू 29 धाबा अद्याप करायचे आहेत. हो फटका येते सुद्धा चांगला आहे. राकेश आहेत फिल्डर अत्यंत चांगले, त्यामुळे धाव एकच मिळेल. बोला आले का? ओके ओके ओके. तर या दरम्यान आपले 5 ब्रिगेडचे सुनील सोनावणे साहेब हे सुद्धा थोडे बाहेर आहेत आणि ते या सामन्याचा मनमुराद आनंद घेतात. त्यांच्या वतीने सुद्धा आपल्याला दरवर्षीप्रमाणे मोलाचं सहकार्य असतं. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय साहेब. हो चांगला बॉल उडवलाय, फिल्डर उपस्थित आहेत. हो गुड कॅच राकेश होते, अत्यंत चांगला झेल टिपलाय, महत्वाची विकेट मिळाली आणि एकच जल्लोष करत असताना असं जड जाईल वॉर्ड क्रमांक 14 ला, कारण आता करायच्या त्या 7 बॉल 28. आता एखादा मोठ्या फटक्याची गरज असेल मग 7 चेंडू 28, मात्र पप्प्या अधिक पे नॉन स्ट्राईक केलाय. 7 बॉल 28. ओ लेग स्टंप उकाडला गेलाय, फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. लागोपाठचा दुसरा धक्का. मॅच मध्ये वापसी करत असताना टीम वॉर्ड क्रमांक 11 स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान 11. तर या दरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे सन्माननीय गौरवजी पोरवाल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे आपलं. त्याचबरोबर आमचे पनवेल महानगरपालिकेचे साहेब भोईर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. महेंद्र भोईर साहेब मोस्ट वेलकम. स्वच्छता निरीक्षक रीना मॅडम यांचं सुद्धा आगमन झालं. मॅडम या आपण व्यासपीठावरती या, स्वागत आहे आपलं या स्वच्छता दूत चषकामध्ये. आता 6 मध्ये 28 करायचे आहेत. 6 बॉल 28. बॉल 28. बॉलर अमोल चिमणे. हा अमोल, हा मगाशी अमोलने चांगली बॅटिंग केली आहे. आता गोलंदाजी करायची आहे, मात्र पीपी स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, नो बॉल, अंपायर्स कॉल. जास्त फिल्डर लावल्यात तुम्ही एका साईडला, अंपायरने सांगितलं जीवन भेंडे पंच सांगतील आपल्याला जास्त फिल्डर लावल्यात आणि फ्री हिटचा बॉल. चार 5 ची गरज असते फिल्डिंग करण्यासाठी. तुम्हाला एका साईडला 5 लावू शकता तुम्ही, एका साईडला 4.
चला आता चेंडू शिल्लक आहे त्या फ्री हिटचा बॉल आहे 6 बॉल 27. चला आता पीपी आल्या स्ट्राईक वरती 6 बॉल 27. फुलटॉस फायदा उठू शकले नाही या डीप मध्ये गॅप खूप मोठी आहे 2 फिल्डर आल्यात मात्र अखेरकार गेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅच इज ऑन. आमचे तेजा भाई या आगमन झालेलं आपलं आणि आमचे रविराज भगत मोस्ट वेलकम रविराज भगत आणि मिस्टर या ठिकाणी पाहतोय आपण चेना कामोडे सेरामध्ये टायगर एकता टायगर यांचं सुद्धा आगमन झालंय रविराजजी या आणि षटकार आलाय पहा आता सामना थांबला होता आणि आता वार्ड क्रमांक 11च्या खेमेमध्ये शांततेचं वातावरण आता बनवायचे 4 बॉल 17. शंकर भाऊ उर्फ टायगर मोस्ट वेलकम आणि आमचे रविराजजी भगत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे स्वागत आहे. ओके मिथुन भाई पारितोषिक लावा आता काय करता. मयूर भेंडे कुठे असेल तर लवकर मंचाशी संपर्क करा. मयूर भेंडे मिथुन पवार आता दाखव ना आपली पैशाची पावर. ओ क्लीन बॉल यू मिस आय डेफिनेटली बॅट्समन डॉन कडक
आडलक टीम 14. हॅलो चला आता या ठिकाणी वार्ड क्रमांक 11 विजयी झालाय आणि या दरम्यान स्वाती मॅडम हिवाले आणि श्रुती मॅडम यांचं सुद्धा आगमन झालंय व्यासपीठावरती. स्वागत आपला. आणि सामना जिंकलाय. सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय तो जीवन बेंडे.